श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक दुसरा, समास 9. विरक्त लक्षण. मानाच्या श्लोकांमध्ये 2 सुरेख अशा ओळी आहेत. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या. अविद्या आणि विद्या या 2 शक्ती जगामध्ये आपल्याला अनुभवास येतात. मी देहच आहे अशी भावना निर्माण करून अविद्या आपल्याला या दृश्य, स्थूल, इंद्रिय प्रिय व अशाश्वत विश्वाच्या पसाऱ्यात गुंतवते. मी आत्माच आहे अशी भावना निर्माण करून विद्या किंवा सद्विद्या आपल्याला त्या अदृश्य, सूक्ष्म, अतींद्रिय व शाश्वत सच्चिदानंदाचा साक्षात्कार करून देते. अविद्या म्हणजे प्रपंच, तर विद्या म्हणजे परमार्थ होय. मी देहच आहे या भावनेमुळे आपले मन प्रपंचात म्हणजे सर्व दृश्य वस्तूंमध्ये व त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या देहसुखामध्ये गुंतून राहते. परमार्थ साधायचा असेल तर मन मात्र त्यातून बाहेर पडलं पाहिजे. ते बाहेर पडण्यास दृश्याचे प्रेम क्षीण झाले पाहिजे. दृश्याचे प्रेम क्षीण होण्यास एका भगवंताकडे प्रेम वळावे तरी, नाहीतर दृश्याचे खोटेपण पटावे तरी. भगवंताकडे प्रेम वळणे हा भक्ती मार्ग व दृश्याचे खोटेपण पटणे हा ज्ञान मार्ग होय. दोन्ही मार्गांमध्ये मन दृश्यांच्या कचाट्यातून बाहेर पडते. मनाच्या या अवस्थेला वैराग्य असे म्हटले आहे. वैराग्य संपन्न झाल्या वाचून परमार्थ साधत नाही असा अटळ नियम आहे. देहबुद्धीच्या माणसाने प्रथम नीतिमान बनणे अवश्य आहे. त्यामध्ये इंद्रियाला आवर घालण्याची सवय होते. म्हणून श्री समर्थांनी आधी उत्तम लक्षणे, सत्वगुणांची लक्षणे सांगितली आणि या सर्वांचे पर्यावसन वैराग्याचा उदय होण्यात व्हावे हे परमार्थात योग्य असते. म्हणून आता वैराग्य संपन्न पुरुषाची लक्षणे ते आपल्याला सांगत आहेत. माणसाच्या अंगी वैराग्य बांधले म्हणजे त्यास कोणकोणत्या गोष्टी साधतात याचे वर्णन आता समर्थांनी केलेले आहे. आता विरक्त म्हणजे वैराग्य संपन्न पुरुषांची लक्षणे ऐका. विरक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते सांगतो. त्या गुणांनी त्यांच्या अंगी योग्याचे समर्थ बांधते. या गुणांनी चांगली कीर्ती सगळीकडे पसरते, आपल्या जन्माचे सार्थक होते आणि विरक्ताचे वैभव वाढते. या गुणांनी परमार्थ साधतो, स्वानंद उचंबळून येतो. आत्मानात्म विवेकासकट वैराग्याला दुप्पट तेज येते. या गुणांनी आत्मसुख भरून वाहू लागते. सद्विद्या वश होते म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि मोक्षासह सर्व भाग्य व ऐश्वर्य जीवनात विलसू लागते. या गुणांनी मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, साऱ्या इच्छा पुरतात आणि अत्यंत गोड बोलण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती मुखात येऊन राहते. विरक्तांची ही लक्षणे ऐकावीत, मनात ती घट्ट धरून ठेवावीत, म्हणजे मग माणूस जगामध्ये प्रख्यात होतो. श्री समर्थांचा विरक्त स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी, अत्यंत निष्काम, विलक्षण, शांत आणि चतुर लोकसंग्रह करता पुरुष आहे. मोठ्या धीरपणे तो आपले नेतेपण सांभाळतो. तो लोकांना अध्यात्म शिकवतो, त्यांच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण करतो. समाजातील उच्च, नीच, उत्तम, हीन वगैरे सर्व कक्षेतील माणसांना जवळ करून तो त्यांना सन्मार्गाकडे वळवितो. तो सर्वांचे समाधान करतो. विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा. त्याने लोकांमध्ये अध्यात्म वाढवावे आणि इंद्रिय आवरून ताब्यात ठेवण्याविषयी त्याने मोठे धैर्य दाखवावे. त्याने आपले साधन चांगले सांभाळावे. त्याने लोक भजनास लावावे म्हणजे भगवंताच्या मार्गास लावावे. पण त्याने विशेषतः ब्रह्मज्ञान प्रकट करावे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे असते हे स्वानुभवाने व शब्दाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे. त्याने लोकांमध्ये भक्ती मार्ग वाढवावा. शांती कशी असते हे त्याने शांती ठेवून दाखवावे आणि आपली विरक्ती त्याने मोठ्या प्रयत्नाने सांभाळावी. त्याने सत्कर्मांना महत्त्व देऊन त्यांची स्थापना करावी. त्याने विरक्तीचा, वैराग्याचा, अनासक्तीचा प्रसार करावा आणि स्वतः निर्वासनता, निष्कामता आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावी. त्याने धर्माचे महत्त्व वाढवावे. त्याने पुनरुज्जीवन करावे. त्याने अत्यंत नीतिमान असावे आणि अगदी मनापासून आपली क्षमाशील वृत्ती जपावी. त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज करावा. त्याने सदा चिंतनशील असावे. विचारांची कक्षा वाढवीत जावे आणि सत्वगुण जवळ ठेवून नेहमी सन्मार्गाने जावे.
त्याने श्रद्धावंतांना सांभाळावे, भगवंतावर प्रेम करणाऱ्यांचा मनस्ताप शांत करावा आणि भोळ्या भाबड्या पण शरण आलेल्या माणसांना दूर करू नये. त्याने अतिसावधपणे वागावे, त्याने दुसऱ्यांचे अंतरंग ओळखून असावे आणि त्याने नेहमी परमार्थाचा कैवार घ्यावा, परमार्थाची बाजू उचलून धरावी. त्याने नेहमी अभ्यास करावा, त्याने बहुश्रुत असावे, त्याने नेहमी उद्योगरत राहावे आणि आपल्या वक्तृत्वाच्या बळाने बिघडलेला किंवा मंद झालेला परमार्थ पुन्हा प्रज्वलित करावा. त्याने शुद्ध आत्मज्ञान सांगत जावे, त्याने वैराग्याची स्तुती करीत जावी आणि लोकांच्या शंकाचे निवारण करून त्यांना खात्रीने भरलेले समाधान द्यावे. विरक्ताने अध्यात्म वाढवावे व परमार्थ उजळावा असे सांगितले. भक्ती मार्गाचा प्रसार होण्यासाठी विरक्त कोणते उपाय करू शकतो त्याचे वर्णन आता सांगतात. प्रचंड प्रमाणावर पर्वांचा उत्सव विरक्ताने करावा. भक्तांचे मोठे समुदाय एकत्र आणणे आणि भजन, पूजन, जप, कीर्तन वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवाने साजरे करावे. पुष्कळ हरी कीर्तने करावी. प्रवचने, निरूपणे यांची तर नुसती गर्दी करून सोडावी आणि अशा रीतीने जे निंदक दुर्जन असतात त्यांना भक्ती मार्गाच्या ऐश्वर्याने लाजवून टाकावे. विरक्ताने खूप लोकांवर उपकार करावा, सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा आणि आग्रहाने पुण्य मार्गाचा प्रसार करावा. अध्यात्माचा विस्तार करताना विरक्ताने स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवंताचे भजन, नित्यनेम आणि पवित्रपणा या सर्व गोष्टींचा समावेश करावा. त्याचबरोबर अंतःकरण शुद्ध असावे. विरक्ताने अतिदृढ निश्चयाने वागावे. सर्वांना सुख लागेल अशा तऱ्हेने प्रपंच करावा आणि केवळ आपल्या सहवासाने सर्व लोकांचे कल्याण करावे. श्री समर्थांचा विरक्त पुरुष एकांत प्रिय असून मोठाच लोकसंग्रही असतो. त्यांचे लोकसंग्रह करण्याचे तंत्र काय असते याचे वर्णन आता करतात. विरक्ताने निर्भय व गंभीर असावे, उदार असावे आणि प्रवचनाच्या बाबतीत तर त्याने अत्यंत प्रामाणिक आणि वाहिलेले असावे. त्याने नेहमी सावध असावे, केव्हाही शुद्ध मार्गानेच जावे आणि अशा रीतीने लोकांकरता झिजून आपले नाव मागे ठेवावे. विरक्ताने आपल्यासारखे विरक्त पुरुष शोधून काढावे, साधू पुरुष ओळखून काढावे आणि संत, योगी व सज्जन यांच्याशी मित्रत्वाचा स्नेह संबंध जोडावा. त्याने स्वतः पुनश्चरणे करावी, हिंडून तीर्थस्नाने पाहावी आणि उपासनेला योग्य अशी निरनिराळी स्थाने सुंदर बनवून टाकावी. विरक्ताने लोकांची म्हणे परोपकाराची कामे आपल्या मागे लावून घ्यावी, परंतु आपली अलिप्तपणाची अंतर्स्थिती कायम ठेवावी. मागे लावून घेतलेल्या कामांमध्ये आसक्त होऊन गुंतून जाऊ नये. तसेच कशाबद्दलही कोणतीही अपेक्षा त्याने आपल्या मनात ठेवू नये. विरक्ताने नेहमी अंतर्मुख वृत्तीने असावे, तरी पण त्याने आचरणाने पवित्र असावे. कोणाच्या तरी ताब्यात जाऊन त्याने कधीही मिंधेपण न घ्यावे. विरक्ताने काळाची पावले ओळखावी, प्रसंग कसा आहे ते ओळखावे. विरक्त सर्व बाजूंनी हुशार असावा. विरक्ताने एकांगी असू नये. त्याने ज्ञानाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा. जे जसे असेल तसे ते त्याने बरोबर समजून घ्यावे. विरक्त खऱ्या अर्थाने बहुश्रुत असावा. त्याच्या ज्ञानाला खोली पाहिजे हे तर खरेच, पण त्याचबरोबर त्यास लांबी व रुंदी देखील हवी असा श्री समर्थांचा दृष्टिकोन आहे. भगवंताच्या सगुण चरित्रांचे वर्णन, वेदांत सिद्धांतांचे विवेचन, सगुण रूपाचे भजन पूजन, परमात्म स्वरूपाचे ज्ञान, शरीर रचनेचे ज्ञान आणि तत्वज्ञान या सर्व अध्यात्म अंगाचे ज्ञान विरक्ताला असावे. तसेच कर्ममार्ग म्हणजे काय, उपासना मार्ग कोणता, ज्ञानमार्ग कसा असतो, सिद्धांत मार्ग कशाला म्हणतात, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग यांची लक्षणे कोणती, या सगळ्या परमार्थ साधनांचे ज्ञान विरक्ताला असावे. भगवंताचे प्रेम उदय पावल्यावरची अवस्था, वासना क्षीण झाल्यावरची अलिप्तपणाची अवस्था, योगाभ्यासाने येणारी अवस्था, ध्यान साधले म्हणजे होणारी अवस्था, देहाचे भान लोपल्यावर होणारी अवस्था, तुर्यापचनी पडल्यावर होणारी अवस्था, या सर्व साक्षात्कार लक्षणांचे ज्ञान विरक्ताला असावे. नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व दर्शने, नाना प्रकारच्या योगमुद्रा व योगासने, अनेक प्रकारची मंत्र, अनेक प्रकारची यंत्रे, अनेक प्रकारचे विधी आणि विधाने, तसेच लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक मतांचे मर्म, या सर्व परमार्थिक गोष्टी विरक्ताने समजून घेऊन मग सोडून द्याव्या. हे सांगून झाल्यावर सर्वसाधारणपणे आपल्या वागण्यात विरक्ताने कोणते धोरण सांभाळावे ते समर्थ रामदास आपल्याला सांगतात.
विरक्ताने जगन्मित्र असावे, त्याने संपूर्णपणे स्वतंत्र असावे, तो विचित्र व विलक्षण दिसेल इतके नाना तऱ्हेचे गुण त्यांच्या अंगी असावे. विरक्ताने अगदी खरोखर वैराग्य संपन्न असावे, तो भगवंताचा भक्त असावा, कशातही आसक्ती न ठेवता त्याने सदैव मोकळे बंधन रहित असावे. विरक्ताने शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करावा, परमार्थाला घातक असणारी विरोध करणारी मते खोडून काढावी आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या लोकांना शुद्ध साधन मार्गाला लावावे. विरक्ताने आपल्या निरूपणामध्ये अगदी शुद्ध परमार्थ सांगावा, शंका घेणाऱ्यांच्या शंकांचे त्याने निरसन करावे, जगामधील सर्व लोकांवर त्याने आपलेपणाने प्रेम करावे. विरक्ताने आपल्या निंदकांना वंदन करावे, जे साधक वृत्तीचे असतील त्यांना साधन मार्गाचे बरोबर ज्ञान करून द्यावे आणि मला भगवंत हवा ही इच्छा उत्पन्न होईल असे उत्कट प्रवचन करून प्रपंचात गुंतलेल्या लोकांना परमार्थासाठी जागे करावे. सारांश विरक्ताने उत्तम गुणांचा स्वीकार करावा, वाईट गुणांचा त्याग करावा आणि आपल्या वैराग्याच्या आड येणारी जी संकटे व अडचणी असतील त्यांना विवेकाच्या जोरावर नाहीसे करून टाकावे. शेवटी या महत्त्वाच्या समासाचा श्री समर्थ उपसंहार करतात. अशी ही उत्तम लक्षणे आहेत. एकाग्र मन करून ती ऐकावीत. विरक्त पुरुषाने त्याचा अव्हेर करू नये. माझ्या अनुभवाला आलेली म्हणून मला पटलेली इतकी लक्षणे मी सहज बोलून गेलो. त्यातील जेवढी पसंत पडतील व आवडतील तेवढी घ्यावीत. मी फार बोललो म्हणून श्रोत्यांनी खिन्न होऊ नये, परंतु ही उत्तम लक्षणे न स्वीकारता अवलक्षणांचा अंगीकार केला तर माणसाच्या जीवनाला काही ताळतंत्र राहत नाही. अशा माणसाच्या अंगी पडत मूर्खपणा येऊ लागतो. पुढील समासात त्या पडत मूर्खांच्या लक्षणांचे विवेचन आहे, ते लक्ष देऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.